back to my YouTube channel. I am Shrutika and I am up with another food challenge video. Actually मी खूप दिवसानंतर चॅलेंज करते. मे बी माझं लास्ट चॅलेंज असेल साऊथ इंडियन फूड फॉर 24 नाही फ्रूट चॅलेंज आहे माझा लास्ट व्हिडिओ. जर तुम्ही तो बघितला नसेल तर बघा. आणि आज मी स्पेसिफिक मँगो रिलेटेड चॅलेंज करणार आहे. व्हायरल रेसिपीज ट्राय करणार आहे. पप्पाने खूप आंबे आणलेत घरी आणि खायला फक्त मी आणि पप्पा दोघं जणच आहोत. मम्मी आणि त्याने पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे काय करायचं मग मी ठरवलं की चॅलेंज करूया, व्हायरल रेसिपीज ट्राय करूया. मला इन्स्टावरती ना स्क्रोल करता असे खूप सारे मँगो रिलेटेड व्हायरल रील्स मला दिसत होतं. ते ट्राय करायचं असं मन पण होतं, पण कधी करायचं ट्राय. सो आज हा दिवस उजाडलाय आणि कुठच्याही प्रकारचे डिले न करता आपण जाऊया स्ट्रेट आपल्या चॅलेंजकडे. माझी फर्स्ट रेसिपी असणार आहे आंब्याचं पन्ह, कैरीचं पन्ह. कच्च्या आंब्यापासून ट्राय करूया. नंतर मग पक्के आंबे घेऊन या. आधी कच्च्या आंब्यापासून ट्राय करूया. सो माझी फर्स्ट रेसिपी असणार आहे कैरीचं पन्ह. आणि ही व्हायरल रेसिपी तर नाही, मी माझ्या एका फ्रेंड कडून म्हणाल मी ती घेतलेली आहे रेसिपी. बघू आता कशी होते ती रेसिपी. आपण जस्ट होप फॉर द बेस्ट. चलो ट्राय करूया. गाईज मी हे 2 आंबे घेते आणि ते मी शिजत टाकणार आहे. आता मी पहिले हे सगळं काढून घेते, क्लीन करते आंब्यांना आणि मग हे शिजत टाकते. इकडे ना मी कैरी शिजत ठेवलेली आहे आणि त्याचा कलर ना असं येल्लोइश व्हायला लागलाय. सी फ्लिप करते असं. आपलं ना हे बॉईल करून झालेलं आहे बघा. मी ह्याच्यामध्ये जस्ट चेक केलं. ओके, आय गेस हे इनफ आहे. आणि आता मी ह्याची साल काढते आणि त्याचा गर काढून साईडला ठेवते. हे काम आहे मला. आता ना मी ह्याचं पल्प काढून घेते आणि ही अशा प्रकारे पिकलेले आहेत. सो फक्त मी पल्प असा काढून घेते आणि नंतर मग हे मिक्सरला लावून घेते. थोडंसं मीठ टाकते. आता हे मिक्सचर आहे ना, हे सगळं मी ना आता मिक्सरला लावून घेते. कैरी शिजवून ज्याचा पल्प काढून मिक्सरला लावलेला होता ना, हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये मगाशी मी थोडंसं मीठ टाकलं होतं, तरी पण मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, थोडंसं पाणी. मला ना ह्याने घुसळता आलं नसतं म्हणून मी हे एका ह्या तांब्यामध्ये मी काढून घेतलंय आणि मी आता ह्याच्या इथे घुसळते आणि व्यवस्थित त्याला सगळं एकत्र करून घेते. ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर, पिठी साखर टाकणार आहे. परफेक्ट. आता मी ह्याला ना सजवते. ऍक्च्युली हे ना मी माझ्यापुरतंच केलंय आणि मला मावशी, काका, पप्पा आम्ही सगळेजण एकत्र मिळून पिणार आहोत हे. त्यामुळे मला अजून बनवायचंय. हे पल्प ठेवलेलं आहे मी. खूप कमी पल्प लागतोय आणि खूप जास्त साखर लागते. त्यापेक्षा गुळाचं एकदा करून बघायला पाहिजे. मला गुळ सापडत नाहीये, कुठे ठेवलाय मम्मीने ते. आणि आता माझ्या शोधायची कपॅसिटी पण नाहीये, त्यामुळे मी साखरेचंच बनवते. पिठी साखर मला मिळाली त्यामुळे मी त्याचंच बनवते. आता मी याला सजवते. ओके, हेच मी ट्राय करून बघते. हे बघितलंय मी ऍक्च्युली ट्राय करून. आणि पप्पांना पण ट्राय करायला सांगते. आहे अजून. फर्स्ट क्लास. परफेक्ट आंबट, परफेक्ट मीठ, परफेक्ट साखर, सगळंच परफेक्ट. ऍक्च्युली मी ना खूप वर्षांपूर्वी हे प्यायलेले होते कैरीचं पन्ह आणि त्याच्यामध्ये त्या काकींनी वेलची पूड टाकलेली होती. ती वेलची पूड इतकी स्ट्रॉंग होती ना की माझं डोकं लागलं दुखायला. त्यामुळे मग मी कधीच आंब्याचं पन्ह कधीच ट्राय केलं नव्हतं. आणि हे माझं त्याच्यानंतर एवढ्या वर्षानंतर फर्स्ट टाइम असं आंब्याचं पन्ह. कारण मी खूप घाबरायचे, डोकं दुखायला लागलं काय करू मी म्हणून खूप घाबरायचे. पण त्याच्यानंतर मी आता फर्स्ट टाइम हे आंब्याचं पन्ह ट्राय स्वतःच करून पहिल्यांदाच करते हे आंब्याचं पन्ह. त्याच्यानंतर मी आता 2-3 दिवसांपूर्वी आंब्याचं पन्ह ट्राय केलेलं आणि ते मला
इतकं छान लागलं, इतकं पण ते गुळाचं होतं आणि मला गुळ सापडला नाही, त्यामुळे मग मी साखरेचं केलं. पण खूप बेस्ट आहे, हे पण खूप छान आहे, मला खूप आवडलं. आता मी उरलेलं आहे ना ते पण करून फ्रीजला ठेवते आणि मावशी आणि काकांना देऊन येते. पप्पा आंबे आणला? ब्लॉग मध्ये हाय करा. हाय, आंबे आले. पप्पा पन्हा पिणार? पन्हा पिणार ना. आता मी सगळ्यांना देते आणि आता आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे आपण वळूया. माझी नेक्स्ट रेसिपी असेल आता आम्रखंड. एक व्हायरल रेसिपी होती, त्यानुसार मी आम्रखंड बनवणार आहे. आणि त्यासाठी मी दही, त्याचं हंग कर्ड बनवायला ठेवलंय पूर्ण, म्हणजे त्याला चिका म्हणतात आणि मला माहित होतं त्याला चिका म्हणतात, तर ते करायला ठेवलेलं होतं सकाळपासून. आम्रखंड आणि पुरी हा एक बेस्ट कॉम्बिनेशन असतं, म्हणून मी पुरी पण बनवून ठेवलेली आहे सकाळी. परत माझ्यात काही कपॅसिटी नव्हती परत पुरी बनवायची, म्हणून मी सकाळीच पुरी बनवून ठेवले आणि आता मी आम्रखंड बनवेन आणि रात्री मग ते खाऊ आम्ही. सो चला, कुठच्याही प्रकारचा लेट न करता आपण जाऊया नेक्स्ट रेसिपीकडे, आम्रखंडाकडे. चलो. आम्रखंड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे हंग कर्ड, आंब्याचा 1 वाटी पल्प, नंतर पिठी साखर, जायफळ पावडर आणि वेलची पावडर. दॅट्स इट. आता मी ह्याला फेटून घेते. गाईज हे ना चमच्याने जमत नव्हतं म्हणून मी हाताने फेटून घेतलंय. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकते पहिलं पिठी साखर, 1 वाटी पिठी साखर. आता ह्याला आता व्यवस्थित फेटून घेणार आहे मी परत. यामध्ये गाईज लम्स राहता कामा नयेत, ह्यासाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आणि चमच्याने मी ट्राय करत होते पण ते जमत नव्हतं, पण ह्याने व्यवस्थित हाताने व्यवस्थित, आणि मी जे व्हिडिओमध्ये बघितलं ते प्रॉपर हाताचा यूज केलाय, त्यामुळे असं वाटतं मी रंगकाम करते. श्रीखंड इतकं इझी असतं वाटलं नव्हतं मला. श्रीखंड किंवा आम्रखंड इतकं इझी असतं, मला लिटरली असं मी कधी विचारच नव्हता केला की एवढं इझी असेल. खूपच इझी निघालं हे लाईक, आणि मला करायला पण मजा येते. हे सगळं फेटून झाल्यानंतर आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प. गाईज आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ही वेलची पूड, थोडीशी जायफळ पावडर, काजू बारीक केलेले, बदाम बारीक केलेले. आता ह्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते. गाईज मी असं मिनी मडक्यामध्ये ठेवलेलं आहे हे आम्रखंड, आणि टेस्ट तर अफलातून झाले. बस ह्याला मी थोडंसं गार करायला फ्रीजमध्ये ठेवते. हे गार झाल्यानंतर 1 नंबर लागेल, आय नो. येस, अशा प्रकारे म्हणजे 2 रेसिपी झालेल्या आहेत. गाईज मी जेवायला बसलोय आणि खूप छान दिसतंय, खूप चांगलं जमलंय आम्रखंड. गाईज आता आपली तिसरी रेसिपी आहे मँगो पुडिंग, आणि त्यासाठी मला लागणार आहे मँगो पल्प, शुगर आणि मिल्क. त्याचं मी मेजरमेंट सांगते तुम्हाला. 1 कप मँगो पल्प, 4 टेबलस्पून आपली कॅस्टर शुगर, 4 टेबलस्पून मिल्क. हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे, ते करून घेऊ अगोदर. हे मिक्सरला फिरवून घेतले आणि आता मला आपल्याला लागणार आहे पॅन मध्ये ते थोडंसं गरम करायचं आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला करावी लागणार आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी. त्यामध्ये जास्त काही नाही, आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून थोडंसं तिला लिक्विडी टेक्स्चर बनवून घ्यायचं त्याचं. ते नंतर मग जेव्हा आपण पॅन मध्ये गरम करू त्यावेळेला ते त्याच्यामध्ये टाकायचंय. सो आता पहिलं मी पॅन मध्ये ते गरम करायला घेते. त्या अगोदर मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेते, कारण नंतर मग माझी घाई होऊन जाईल, म्हणून मी कॉर्नफ्लॉवरची पहिली स्लरी करून घेते. अंदाजानुसार आता घेते 1 चमचा मी. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते.
आय गेस हे आपलं झालंय. साखरेपासून आपण कॅरेमल करून घेऊया. त्याच्यासाठी काही नाही, साखर आणि पाणी मिक्स करायचं आणि ते गरम करायचं. आपोआप ते कॅरेमल ते होऊन जातं कॅरेमल. ओके, सो त्यासाठी एवढं काय मोठं नाहीये, पण ते जर एकदम मेल्ट एकदम घट्ट झालं तर मग आपली ते लगेच जळण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू एकदम मंद आचेवरती ते करावं लागणार आहे. हे आपलं तयार आहे आणि आता फक्त हे फ्रीजला लावून ठेवायचंय बस. पुढे जाऊन ही साखर फक्त परत आपली ही जी दिसते तुम्हाला व्हाईट कलरची, ती फक्त उपडी पाडताना येऊ दे. गाईस, ते शुगर कॅरेमल बनवलेलं ना, कॅरेमल ते निघालंच नाही. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. माहित नाही, खूप शुगर 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 अशी टेस्ट लागते मला. कॉर्नफ्लॉवर खाऊन टेस्ट करण्यापेक्षा मी विदाउट कॉर्नफ्लॉवर ज्यावेळेला आपला आमरस असतो की नाही, ते टेस्ट करायला मला खूप आवडेल. त्यामुळे हे तुम्ही नाही केलं ट्राय तरी चालेल. आहे छान, तुम्ही ट्राय करू शकता एकदा. आवडलं मे बी मी चांगलं व्यवस्थित बनवले नसेल, कारण ते कॅरेमल आलं नाही. आणि ज्या मी व्हिडिओ बघितली ना, ज्यांची मी व्हिडिओ बघितली ना, त्यांचं पण कॅरेमल जे होतं ते त्या वाटीलाच त्या बॉललाच चिटकून राहिलेलं होतं. पण इट्स ओके, हे वन टाइम ट्राय करण्यासाठी तुम्ही करू शकता, खाऊ शकता. इतकं पण वाईट नाहीये, छान आहे. पण आमरस मी जास्त प्रेफर करेन. सो गाईज, माझी नेक्स्ट रेसिपी असणार आहे शेवयांची खीर मँगो व्हर्जन. आता मी स्वतः नाव तयार केलंय हे. ती रेसिपी मी बघितली इन्स्टाला आणि मला खूप आवडली आणि इझी पण वाटली. सो आता मी पहिली ती रेसिपी करते. फर्स्ट आपल्याला शेवया आहेत ना, मी ह्या शेवया घेतल्या आहेत आणि ह्या शेवया आपल्याला पहिल्यांदा थोड्याशा तुपामध्ये फ्राय करून घ्याव्या लागतील आणि त्याच्यानंतर दूध मिक्स करावं लागेल. सो मी पहिल्यांदा ते करते आणि थोड्याशा मऊ आणि सोक्ट झाल्या ना, त्या दुधाने जरा थोडंसं सोक्ट केलं ना, नाही शेवयाने थोडंसं दूध सोक्ट केलं ना की मग त्या आपल्याला एका कंटेनर मध्ये ते आपल्याला काढून घ्यावं लागणार. आता ह्यामध्ये मी दूध टाकते. मी दूध वगैरे टाकून ते थोडंसं शिजायला ठेवलंय आणि आता मी मँगोचा पल्प काढून घेते. गाईज, आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत. यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकते, थोडीशी जायफळ पावडर. गाईज, हे झालेलं आहे असं. आणि आता हे एका कंटेनर मध्ये काढून घेते. थोडंसं दूध टाकते मी ह्याच्यामध्ये. सफरचंद टाकते, थोडे थोडे बारीक कापलेले. तुम्ही तुमच्या आवडते कुठलंही फ्रूट टाकू शकता. मी इन्स्टावरती दाखवल्याप्रमाणे सफरचंद होते म्हणून मी सफरचंद टाकते. आता ह्याच्यामध्ये मी वरून टाकते आपले काजू आणि हे मँगो क्यूब्स वरून. आता मी हे ठेवते फ्रीज मध्ये थोडंसं गार व्हायला. गार झाल्यानंतर आपण हे थंड थंड सर्व करूया.
सफरचंदाची पण काय टेस्ट लागते त्याच्यामध्ये, मस्त लागते. यू शुड डेफिनेटली ट्राय. खूप छान बनलंय. मी तशी जास्त खीर वगैरे खात नाही, पण खास हे मी बनवलंय आणि हे ह्याच्यामध्ये मँगो वगैरे असल्या कारणाने आज मी खाल्लंय आणि मला खूप 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 जास्त आवडलंय. मी हे परत करून खाणार आहे, इतकं मला आवडलंय. सो गाईज, आपली नेक्स्ट रेसिपी आहे शरबते बहारा. ही रेसिपी मी YouTube वरून बघितलेली. त्यासाठी आपल्याला लागेल खरबूज आणि आंबा. खरबूज आणि आंब्याचं खूप चांगलं कॉम्बिनेशन बनतं. सो मला ट्राय करून बघायचं होतं आणि आता मी त्यांच्याप्रमाणेच ही रेसिपी बनवणार आहे. सो पहिल्यांदा आपल्याला खरबूज असा गोल कट करून घ्यावा लागेल. ह्याच्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आपल्याला ह्यातच सगळं बनवायचंय म्हणून मी हे खूप ह्याचं काढून घेते आतमधलं सगळा गर आणि ह्यात मी सरबत बनवते. खरबूज थोडेसे, ह्यामध्ये एक आंबा जाईल. तर ह्यात जाईल 4 चमचे साखर. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा गोड करू शकता. आणि थोडंसं दूध. गाईज, आता हे मी मिक्सरला लावून घेते आणि त्याला व्यवस्थित त्याची पेस्ट बनवते आणि बघूया त्याची आता कसं लागतंय ते. फक्त बस एवढंच इन्ग्रेडियंटची गरज होती. आता फक्त मिक्सरला लावून बघते. गाईज, माझं शरबते बहारा रेडी आहे आणि खूप सुंदर दिसतंय. आणि मी ना टेस्ट बघते. ॲक्च्युली खरबूज आणि आंबा हे कॉम्बिनेशन कसं लागेल ह्याची मला पण आयडिया नव्हती, पण ते जेव्हा व्हिडिओ मी बघितली त्यावेळेला मला ते एक नंबर मला वाटली व्हिडिओ, म्हणून मी बनवायचं ठरवलं. काजू पण पाहिजे मला. एक नंबर. मी कधीच ज्यूस, मिल्कशेक वगैरे काही कधी बनवलं नव्हतं. आणि ज्यावेळेला माझं यूट्यूब चॅनल मी चालवायला सुरुवात केली तेव्हापासून मी ज्यूसेस वगैरे बनवायला सुरुवात केलं. माझं ते फ्रूट चॅलेंजची व्हिडिओ होती ना, त्यामध्ये मी पहिल्यांदा असे नवीन ज्यूसेस वगैरे तयार करायला सुरुवात केलेली होती. आणि हे त्यापैकी ते सगळं मिळून हे त्यापैकी बेस्ट आहे, बेस्ट. मी कधी परत खरबूज वगैरे आणलं आणि आंब्याचं सीझन असेल, आंबा वगैरे असेल घरी, मी ह्या सीझनमध्ये बनवणार आहे. परत एकदा हे बनवणार आहे आणि मी फ्युचरमध्ये कधी हे ड्रिंक नक्की ट्राय करेन परत एकदा. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. हे मी आता उष्ट करत नाही, मी आता हे फ्रीजमध्ये ठेवते, गार असताना पिते. अशा प्रकारे माझ्या सगळ्या रेसिपीज झाल्यात. मी एकूण आय गेस 5 रेसिपी केल्यात आणि त्यापैकी ही माझी, म्हणजे मला असं वाटतं की मी नेहमी ट्राय करायला ही बेस्ट होती. एक कैरीचं पन्ह बेस्ट होतं आणि एक तर मला अशी कुठली केली पहिली, हिच्या अगोदर काय केलं मी, शेवयांची ती मँगोवाली खीर, ती पण छान होती. ह्या ब्लॉगमध्ये, ह्या चॅलेंजमध्ये ना सगळ्याच रेसिपी इतक्या अप्रतिम होत्या की शब्दच नाहीत. मला सगळे आवडले आणि ही तर बेस्टच आहे. त्यामुळे तुम्ही यू शुड ट्राय दिस ॲट होम डेफिनेटली. येस, जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल, जर माझं हे चॅलेंज आवडलं असेल, जर माझ्या ह्या रेसिपीज आवडल्या असतील आणि अशा रेसिपीज तुम्हाला परत बघायच्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या बघायच्या असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ह्या चॅलेंजला, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो या, थँक्यू, बाय गाईज.